गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 44वा दिवस आहे. टाइम खूप कमी आहे, त्यामुळे चला डायरेक्ट आपल्या लेक्चरला सुरू करूया. जी रामजी बिल अंतर्गत ग्रामीण घरांना वार्षिक किती दिवस रोजगाराची गॅरंटी देण्याचा प्रस्ताव आहे? तर 125 दिवस रोजगार देण्याची गॅरंटी देते. आता जी रामजी ह्याचं फुल फॉर्म काय आहे? विकसित भारत गॅरंटी रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण, हे ह्याचं फुल फॉर्म आहे. आता हे बिल होतं, पण कालच हे बिल पास झालेलं आहे. त्याच्यामुळे मी हा प्रश्न घेतला आहे. तसं पॉलिटिकली काही नावं चेंज होत राहतील, पण तसं ही योजना खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. आता जी रामजी याचं अगोदर नाव काय होतं? मनरेगा. आता फक्त काय केलं आहे? नाव बदललेलं आहे आणि थोडेफार त्याच्यात चेंजेस केले आहेत. आता मी तुम्हाला मनरेगा सोबत बाकीचे सुद्धा महत्त्वाचे जे कायदे आहेत ते सांगते. मनरेगा हे कोणाच्या अंतर्गत सुरू झालं? तर 2005 ला मागेल त्याला काम, हे मनरेगाचा जो ऍक्ट पास झाला त्याच्या अंतर्गत मनरेगा ही योजना सुरू झाली. 2005 ला आणखी काय लागू झालं? तर माहितीचा अधिकार कायदा हा लागू झाला आणि या कायद्या अंतर्गत आपण सरकारकडून माहिती मागवू शकतो. 2006 ला वन हक्क कायदा लागू झाला. वन हक्क कायदा ह्याच्यामध्ये काय असतं की जे जंगलात शेती करतात त्यांना तिथे शेती करण्याचे हक्क मिळाले. पुन्हा 2006 नंतर 2009 ला शिक्षणाचा कायदा लागू झाला, म्हणजे तुम्हाला शिक्षणाचा हक्क मिळाला. 14 वर्षांपर्यंत शिक्षण सक्तीचं झालं. त्याच्यानंतर 2013 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू झाला. याच्या अंतर्गत 5 किलो धान्य मिळायचे. ते एक मिनिमल म्हणजे 1 ते 2 रुपयाला मिळायचं. पण 2020 ला कोरोना आला आणि त्याच्यानंतर सरकारने हे जे धान्य आहे ते फ्रीमध्ये द्यायला सुरुवात केली. तेच म्हणजे काय की आपलं पीएम गरीब कल्याण अन्न योजना, ही ती योजना आहे ज्याच्यामध्ये हे जे धान्य आहे ते फ्रीमध्ये भेटायला लागलं. आता हा जो क्रम आहे हा तुम्हाला एकदम सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायचा आहे आणि हे महत्त्वाचे कायदे आहेत. मी आता तुम्हाला मनरेगा आणि जी रामजी ह्याच्यामध्ये काय फरक आहे, म्हणजेच आता काय चेंजेस झालेत ते मी तुम्हाला सांगते. मनरेगामध्ये पूर्वी 100 दिवस गॅरंटीड काम मिळायचं. जी रामजीमध्ये आता ते वाढवून 125 दिवस काम केलं आहे. मनरेगामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हे 75 to 100% फंडिंग करायचं. पण आता जी रामजीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हे 60% आणि जे स्टेट गव्हर्नमेंट आहे ते 40% फंडिंग करणार आहे. मनरेगामध्ये पूर्वी 5 वर्षांसाठी जॉब कार्ड मिळत होतं. पण आता जी रामजीमध्ये हेच 3 वर्षांसाठी मिळणार आहे आणि जे सिंगल वुमन आहेत, ट्रान्सजेंडर आहे, हँडिकॅप आहेत यांच्यासाठी वेगळ्या कलरचं जॉब कार्ड असणार आहे. ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, भारताचा कोणता सण अलीकडे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाला आहे? तर दिवाळी हा सण युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ह्याची स्थापना कधी झाली? तर 1945 मध्ये आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? पॅरिस, फ्रान्समध्ये. ठीक आहे, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी, ह्या बेसिक गोष्टी झाल्या. पण ह्याचं उद्दिष्ट काय आहे? जे जगभरातील शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि वारसा जो असतो तो जतन करणे, हे ह्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. युनेस्कोचे मुख्यतः 3 वारसे आहेत. हा अमूर्त वारसा आहे ना, ह्या 3 पैकीच एक आहे. मग पहिला वारसा कोणता आहे? भौतिक वारसा. याच्यामध्ये काय काय येतं? तर किल्ले, मंदिरे ह्यांच्या रिलेटेड जे जतन करायचे असतात बघा, युनेस्कोचा दर्जा दिला वगैरे असं म्हणतात, ते भौतिकमध्ये येतात. म्हणजे काय? किल्ले, मंदिरे. दुसरं कुठलं आहे? अमूर्त वारसा. याच्यामध्ये काय येतं? सण, परंपरा आणि कला. पुन्हा जनजीवन वगैरे हे अमूर्त वारसामध्ये येतं. आणि तिसरा आहे नैसर्गिक वारसा. याच्यामध्ये काय येतं? जंगले, पर्वत ह्या गोष्टी येतात. मग दिवाळी हा सण अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये का समाविष्ट झाला? कारण हा सण लोकजीवनाशी संबंधित आहे. दिवाळीच्या वेळेस बघा सर्व लोक एकत्र येतात, एकत्र साजरा करतात आणि पिढ्यानपिढ्या हा सण साजरा केला जातो. हा जागतिक पातळीवर साजरा केला जातो, म्हणून ह्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समावेश केला आहे. ठीक आहे, आता बघूया पुढचा प्रश्न. पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी महाराष्ट्र 82°30' पूर्व रेखावृत्त येथे किती वाजता ऐकायला येईल? आता हा भूगोलाशी संबंधित आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अगोदर व्यवस्थित डिटेलमध्ये सांगते आपल्या रेखावृत्त, अक्षवृत्त हे काय असतात. आता मी तुम्हाला रेखावृत्त, अक्षवृत्त ह्यांच्याबद्दल माहिती सांगते. एक बेसिक माहिती सांगते आणि जी खूप महत्त्वाची आहे, याच्यावर प्रश्न विचारले आहेत परीक्षेला. ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे,
ज्या उभ्या रेषा असतात यांना काय म्हटलं जातं? रेखावृत्त किंवा रेखांश. पुन्हा ज्या अशा आडव्या रेषा असतात यांना काय म्हटलं जातं? तर यांना म्हटलं जातं अक्षवृत्ते. आणि हे टोटल अक्षवृत्त किती आहेत? हा प्रश्न विचारला होता. तर टोटल 181 अक्षवृत्ते आहेत. जे 0 डिग्रीला आहे ह्याला काय म्हटलं जातं? जे 0 डिग्रीला आहे त्याला विषुववृत्त म्हटलं जातं. आणि या विषुववृत्तामुळेच काय झालं आहे? पृथ्वी 2 गोलार्धात भागली गेली आहे. मग वरच्या गोलार्धाला उत्तर गोलार्ध म्हणतात आणि खालच्या गोलार्धाला दक्षिण गोलार्ध असं म्हणतात. उत्तर गोलार्धामध्ये जे 23.5 अंशाला जे अक्षवृत्त गेलं आहे त्याला कर्कवृत्त असे म्हणतात. आणि आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे की कर्कवृत्त हे कोणकोणत्या राज्यातून गेलं आहे? तर पृथ्वीच्या उत्तरेकडील हे एक महत्वाचं वृत्त आहे. आणि आणि हे ज्या राज्यातून जातं ना त्या राज्यात 21 जूनला सूर्य थेट डोक्यावर येतो, हे असं म्हटलं जातं. आणि हे कोणकोणत्या राज्यातून जातं आपल्या भारतातील? तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम ह्या 8 राज्यातून हे कर्कवृत्त जातं. आणि ज्या राज्यांमधून जातं तिथला जो कटिबंधाचा भाग आहे त्याला उष्ण कटिबंधाचा उत्तर भाग असे म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही झाली कर्कवृत्ताची माहिती. तसंच याच्यासोबत उत्तर गोलार्धामध्ये 66.5 अंशाला आणखी एक वृत्त आहे. त्याचं नाव आहे आर्टिक वृत्त. त्याच्यानंतर दक्षिण गोलार्ध बघूया. दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशाला कोणतं वृत्त आहे? तर मकर वृत्त. आणि दक्षिण गोलार्धातच 66.5 अंशाला आणखी एक वृत्त आहे. त्याचं नाव आहे अंटार्क्टिक वृत्त. ठीक आहे. तर हे झालं बेसिक, म्हणजे रेखांश किंवा रेखावृत्त, अक्षवृत्त, विषुववृत्त हे कुठे असतात आणि कोणत्या अंशात असतात. मग आता आपण वळूया आपल्या प्रश्नाकडे. ज्याला ह्याची माहिती पाहिजे असेल ह्यानी स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हे मी आता खोडणार आहे. आता आपण अगोदर आपला प्रश्न बघूया पुन्हा एकदा. हे जे 82.30 अंश पूर्व रेखावृत्त आहे ना ते आपल्या महाराष्ट्रातलं नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे खाली लिहिलेलं आहे हे 72.36 अंश पूर्व रेखावृत्त ते 80.80 डिग्री 54 अंश पूर्व रेखावृत्त हा एवढा आपला महाराष्ट्राचा विस्तार आहे. त्याच्यामुळे ह्याच्या दृष्टीने आपण बघूया. ऍक्च्युली हे जे दिलेलं आहे तर हे चुकीचं आहे. म्हणजे असं आपल्या या अंशामध्ये आपला महाराष्ट्र राज्य नाही. आता आपण पुन्हा पहिल्यापासून आपला प्रश्न काय ते बघूया आणि मग मी तुम्हाला समजावून सांगते की मी तुम्हाला हे अक्षवृत्त, रेखावृत्त काय सांगितलं. पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी महाराष्ट्र हे जे आहे हे अंश कन्सिडर करा. 72.36 पूर्व रेखावृत्त येथे किती वाजता ऐकायला येईल? आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आपला भारत कुठे आहे? तर आपला भारत इकडे आहे. इथे आपला भारत आहे आणि लंडन जे आहे ते या साईडला इकडे आहे. तर 3 वाजता इथे 3 वाजता पहाटे काय केलं? एक बातमी प्रसारित केली. एक बातमी सांगितली. तर ती बातमी आपल्या इंडियामध्ये कधी ऐकू येईल? हे आपल्याला शोधायचं आहे. मग ते शोधण्यासाठी अक्षवृत्त, रेखावृत्त ह्याचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. आता ह्याचं उत्तर कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगते. आपले एक दिवस आपण काय मानतो? एक दिवस म्हणजे किती तास? 24 तास. मग या 24 तासात आपली पृथ्वी पूर्ण एक स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजे ती स्वतःभोवती किती डिग्री फिरते? 360 डिग्री फिरते. बरोबर? मग 24 तासात ती 360 डिग्री फिरते. मग एका तासात ती किती डिग्री फिरेल? 360ला मी जर 24 ने भागलं तर मला उत्तर मिळेल 15 डिग्री. एका तासात ती 15 डिग्री फिरते. मग हे जे लंडनचं जे पण असेल, लंडन हे 0 डिग्री रेखावृत्तावर आहे. हे गोष्ट पहिली लक्षात घ्या. लंडन हे किती डिग्री रेखावृत्तावर आहे? तर हे 0 डिग्री रेखावृत्तावर आहे. महाराष्ट्र हे कुठल्या रेखावृत्तावर आहे? तर 72.36 अंश या रेखावृत्तावर महाराष्ट्र वसलेला आहे. मग आपल्याला जर लंडनला 3 वाजता एखादी बातमी प्रसारित केली तर ती 0 डिग्री पासून 72.36 अंश पर्यंत येईपर्यंत किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार कसा आहे? 72.36 अंश ते 80.54 अंश. आता एखादी बातमी जर महाराष्ट्रात एंटर करत असेल तर सुरुवातीला जे येईल त्याच्यातूनच अगोदर एंटर होईल. मग सुरुवातीला काय आहे? 72.36. म्हणून आपण 72.36 घेतलं. 80.54 हे शेवटचं झालं. बरोबर? म्हणून हे घेतलं. ठीक आहे. जर कोणाला कन्फ्युजन झालं असेल की 72च का 80 का नाही तर त्यांच्यासाठी हे मी एक्सप्लेन केलं. लंडनची वेळ किती आहे? पहाटे 3 वाजता.
महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72.36 अंश. आता याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, 36 अंश म्हणजेच किती? अर्धा अंश, बरोबर? म्हणजे जवळपास हे अर्ध्या अंशाच्या जवळ आहे, 30 अंशाच्या जवळ आहे. मग 72.36 अंश हे किती जवळ आहे? 72.50 अंश. म्हणजे अर्धा म्हणजे किती? 50. ह्याच्या जवळ आहे ना, एक थोडाफार 14चा फरक आहे. म्हणून मी काय करते, ह्याला 72.50 घेते. ठीक आहे. मग याच्या पुढं 15 डिग्री म्हणजे किती? 1 तास. म्हणजे एका तासाला 15 डिग्री पुढे जातो. मग 72.50 याला जर मी 15 ने भागलं तर माझं अप्रॉक्सिमेट 4.8 तास हे उत्तर येतं. मग 4.8 तासमध्ये हे 4 तास तर पूर्ण आहेत. मग हे 0.8 तास म्हणजे किती? तर 48 मिनिटे. आता हे मी कसं काढलं? 0.8 जे आहे म्हणजे 8 याला मी 60 ने भागलं. मग जे उत्तर येईल ते किती झालं? 48 मिनिटे. म्हणजेच मला टोटल किती वेळ लागला? 4 तास 48 मिनिटे. आणि हे कोणाच्या पुढे? तर 3 वाजता. पहाटेच्या 3 वाजताच्या पुढे 4 तास 48 मिनिटं. म्हणजे मला टोटल किती लागले? 7 तास 48 मिनिटं. मग हे जे 48 मिनिटं आहे ते आपल्या ऑप्शनच्या कोणत्या ऑप्शनच्या जवळ आहे? 8:30 वाजता, रात्री 8:30 वाजता तर बातमी संपून गेली असेल, म्हणजे हा ऑप्शन कट. पुढे सकाळी 9:30 वाजता, तेव्हा तर उशीर झाला असेल. सकाळी 7:50 वाजता. आता 7.48 हे आपलं जे उत्तर आले ते 7.50च्या जवळ आहे, बरोबर? अप्रॉक्सिमेट. म्हणून माझं उत्तर आलं सकाळी 7:50 वाजता. आणि सकाळी 8:07 हे कधी येईल? जेव्हा तुम्ही पुढे पुढे जात असाल, 80 डिग्रीच्या रेखावृत्ताकडे जात असाल, तेव्हा तुम्ही 8:07 वाजता ते बघू शकता. पण आपल्याला किती वाजता लगेच ऐकायला येईल? तर 7:50 लगेच ऐकायला येईल. म्हणून आपलं उत्तर काय झालं? 7.50. ठीक आहे. तर हा थोडासा तुम्हाला प्रश्न अवघड वाटला असेल, पण अशा टाइपचे सुद्धा प्रश्न विचारले आहेत. तुम्हाला बेसिक काय माहिती पाहिजे फक्त? आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन केल्यामुळे खूप मोठा व्हिडिओ झाला. पण मी तुम्हाला बेसिक मला काय सांगायचंय तुम्हाला, 24 तास म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती 360 डिग्री फिरते, म्हणजे एका तासाला ती 15 डिग्री फिरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले टोटल अक्षवृत्त किती आहेत? 181 आणि टोटल रेखावृत्त किती आहेत? 360. हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? डॉक्टर नरेंद्र जाधव. आता तुम्हाला माहितीच आहे, 2-4 महिन्यापूर्वी सरकारने एक आदेश काढला होता की मराठी आणि इंग्लिश सोबत हिंदी भाषा सुद्धा शिकवली जावी. मग या हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे काय झालं? खूप गदारोळ झाला. मग तो गोंधळ झाल्यामुळे सरकारने काय केलं? तो जो आदेश होता तो मागे घेतला. मग राज्यातील शाळांमध्ये ह्या तिन्ही भाषा म्हणजे कुठल्या? मराठी, हिंदी, इंग्रजी या कशा प्रकारे शिकवाव्यात आणि कोणत्या इयत्तेपासून शिकवाव्यात याच्याबद्दल काय निर्णय घ्यावा हे तपासण्यासाठी ही जी समिती स्थापन केली, याचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव हे आहेत. हे काय करणार? हे सगळं चेक करणार आणि ह्याच्यावर एक अहवाल बनवणार आणि हा अहवाल सरकारला सादर करणार. ठीक आहे. तसेच आता ही सक्ती का लागू झाली? कारण नवीन शिक्षण धोरण 2020 मध्ये सांगितलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये 3 भाषा ह्या शिकवल्या जाव्यात. मग त्याच्या अंतर्गत ही हिंदी भाषेची सक्ती केली होती. चला आता पुढचा प्रश्न बघूया. राज्य वित्त आयोग किती वर्षांनी नियुक्त केला जातो? तर दर 5 वर्षांनी नियुक्त केला जातो. राज्य वित्त आयोगाची स्थापना कधी झाली? तर 1994 मध्ये. आणि आता सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे? तर 6वा वित्त आयोग चालू आहे आणि तो कधीपासून कधीपर्यंत राहणार आहे? तर 1 एप्रिल 2026 ते 2031 पर्यंत. आणि या काळासाठी डॉक्टर नितीन करीर हे या आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत. वित्त आयोग हे 2 प्रकारचे असतात. एक राज्य वित्त आयोग आणि दुसरं म्हणजे केंद्र वित्त आयोग. राज्य वित्त आयोग हे भारतीय संविधानाच्या कलम 243 आय मध्ये येतं आणि केंद्र वित्त आयोग हे भारतीय संविधानाच्या कलम 280 मध्ये येतं. राज्य वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार पंचायत व नगरपालिका यांना त्यांच्या कराचा वाटा दिला जातो आणि केंद्र वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांना त्यांच्या कराचा वाटा दिला जातो. ठीक आहे. तर हे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे? तर तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा हा योग्य क्रम आहे.
तो कसा ते आपण बघूया. आता इथे मी चार्ट दिला आहे आणि हा आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आहे. पहिली तापी. तापी ही मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. तिची प्रवाह दिशा कुठून आहे? पश्चिम आहे. म्हणजे ही पश्चिम वाहिनी आहे आणि गुजरातमध्ये जाते. महत्त्वाचे जिल्हे महाराष्ट्रामध्ये ती नंदुरबार, धुळे ह्यांना स्पर्श करून कुठे जाते? गुजरातमध्ये जाते. ही आली तापी. म्हणजे इथं आली पहिली कोण? तापी. त्याच्यानंतर गोदावरी. ही ह्याचा उगम स्थान कुठं आहे? नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये. ती इथे उगम पावते नाशिकमध्ये आणि त्याच्यानंतर नाशिक, औरंगाबाद, नांदेड अशी ती वाहत जाते आणि ती पूर्व वाहिनी आहे. अशी वाहून ती कुठे जाते? तेलंगणामध्ये जाते. ही झाली आपली कुठली? गोदावरी. त्याच्यानंतर आहे सीना. सीना नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि त्याच्यानंतर आग्नेय दिशेने वाहते. म्हणजेच काय? अहमदनगर, बीड, सोलापूर येथे अशी वाहत जाते. म्हणजे तिची दिशा कुठली आहे? आग्नेय दिशाची वाहिनी आहे. त्याच्यानंतर भीमा. भीमाचा उगम कुठे होतो? भीमा नदीचा तर भीमाशंकर पुण्यात इथे तिचा उगम होतो आणि ती दक्षिण पूर्व वाहिनी आहे. म्हणजेच काय? दक्षिण आणि पूर्व अशी ती जी वाहिनी आहे ती पुणे, सोलापूर अशी वाहत जाते. आणि शेवटी म्हणजे आपली राहिलेली कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर, सातारा येथे होतो. ती कशी वाहते? पूर्व दिशेला वाहते आणि कर्नाटक येथे वाहत जाते. मग तिची दिशा कशी आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर अशी ती वाहत जाते. ठीक आहे. म्हणजे आपला क्रम बरोबर आहे. सुरुवातीला येते तापी, त्याच्यानंतर येते गोदावरी, त्याच्यानंतर येते सीना नदी, सीनेच्या खाली भीमा नदी आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पर्वतरांगेंचे सुद्धा विचारले जातात, की पर्वतरांगांचा क्रम लावा. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. चला आता पुढचा प्रश्न बघूया. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची निर्मिती कोण करतं? हा प्रश्न मी का घेतला आहे? कारण आता आपल्या बरेच न्यूजमध्ये बघा येतं, की वंदे भारतचं उद्घाटन इथे केलं, पुन्हा ही वंदे भारत ट्रेन सुरू झाली, या रूटला सुरू झाली. त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची निर्मिती कोणी केली आहे? तर इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे वंदे भारत ट्रेन बनवली जाते. ही भारताची पहिली स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. तसेच मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत ही वंदे भारत ट्रेन विकसित केली आहे. याची कमाल मर्यादा किती आहे? वेग मर्यादा 160 किलोमीटर प्रति तास. तसं ती डिझाईन केली तेव्हा त्यांनी 180 किलोमीटर पर अवर असं सांगितलं होतं, पण ती 160 किलोमीटर पर अवर या स्पीडने पळते. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की पहिल्या वंदे भारत ट्रेन ही कुठून कुठे सुरू झाली? तर पहिली वंदे भारत ट्रेन ही 15 फेब्रुवारी 2019 साली सुरू झाली आणि तिचा पहिला रूट होता नवी दिल्ली ते वाराणसी. याच्यावर बऱ्याच एक्झाम्समध्ये प्रश्न विचारला आहे. तसेच तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, की सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन कोणती आहे? तर सर्वात लांब पल्ल्याची पुणे ते अजनी नागपूर येथे धावणारी तब्बल 881 किलोमीटरची वंदे भारत ट्रेन आहे आणि ती पूर्ण भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. राम सुतार यांना महाराष्ट्र सरकारने कोणता पुरस्कार दिला आहे? तर यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला आहे. आता हा आपला पहिला प्रश्न झालेला आहे, पण मी तुम्हाला एक क्विक रिव्हिजन व्हावी आणि तसेच राम सुतार यांचे कालच निधन झालं म्हणून मी हा प्रश्न घेतला आहे तुम्हाला एक आठवण करण्यासाठी. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळाला, पण 2025 मध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या निवासस्थानी नोएडाला जाऊन तो पुरस्कार प्रदान केला. तुम्हाला माहिती आहे ना, महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे. राम सुतार हे कोण होते? तर राम सुतार हे शिल्पकार होते. त्यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन झालं आहे. मग त्यांनी कोणकोणती शिल्पे साकारली? स्टॅच्यू ऑफ युनिटी हा 182 मीटरचा सरदार वल्लभभाई पटेल यांची जी शिल्पकार आहेत ते कोण आहेत? राम सुतार. तसेच संसदेच्या बाहेर जे महात्मा गांधी यांचं जे शिल्प बनवलेलं आहे त्याचे शिल्पकार सुद्धा राम सुतार हेच आहेत. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे यांना महाराष्ट्र भूषण भेटला, तर केंद्र सरकारतर्फे 1999 मध्ये त्यांना पद्मश्री मिळालेला आहे आणि 2016 मध्ये त्यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळालेला आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न कसे विचारू शकतात? महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण असं देतील आणि आणखी एखादा ऑप्शन देईल आणि तुम्हाला विचारतील, की खालीलपैकी कोणता पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला नाही. तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता आपण मराठीचे जे प्रश्न घेतोय ते पुन्हा पहिल्यापासून घेतोय, म्हणजे वर्णमाला. ह्याच्यावर जे महत्त्वाचे आणि मुलांना न येणारे जे प्रश्न आहेत ते मी स्पेशली घेतले आहेत.
तर आपला पहिला प्रश्न आहे, आखूड किंवा तोकड्या उच्चाराला डॅश डॅश असे म्हणतात. तर याला निभृत असे म्हणतात. आता हा शब्द पुस्तकामध्येच आहे आणि हा पुस्तकामधला तसेच PYQ हा क्वेश्चन आहे. निभृत असे शब्द आपण नजरअंदाज करतो आणि मग आपल्याला जे सोपे प्रश्न असतात ते येत नाही. ठीक आहे? तर हे लक्षात ठेवा. हल म्हणजे काय? हल म्हणजे व्यंजन. अच म्हणजे काय? अच म्हणजे स्वर. आणि परवर्ण म्हणजे काय? उच्चार पूर्ण करण्यासाठी किंवा होण्यासाठी व्यंजने ही स्वरांवर अवलंबून असतात. त्यांना परवर्ण म्हणतात. दुसऱ्यांवर डिपेंड राहणं. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. अनुस्वार याचा अर्थ काय? आता तुम्हाला अनुनासिक यालाच आणखी काय म्हणतात किंवा अनुस्वार याला आणखी काय म्हणतात असं एकदम सोपं सोपं विचारलं जातं. पण एखादा जर डिफिकल्ट साईडला जर प्रश्नपत्रिका आली किंवा क्वेश्चन पेपर आला तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जमले पाहिजेत. अनुस्वार याचा अर्थ काय? समोरून आलेला उच्चार नाही. आपण अगोदर व्यंजन किंवा एखाद्या स्वराचा उच्चार करतो आणि त्याच्यानंतर अनुस्वार हा पाठीमागून येतो. म्हणून पाठीमागून नंतर झालेला उच्चार म्हणजे अनुस्वार. उच्चारावर स्वार होणारा उच्चार बरोबर म्हणजे अनुस्वार. उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार नाही, हे नाही. मग माझं उत्तर काय आलं? ब आणि क. जनरली आपण अनुनासिक, व्यंजन, स्वर हे बघतो, पण हे जे त्याचे महत्त्वाचे जे आपल्याला रूल्स दिलेले असतात ते आपण बघत नाही. त्याच्यामुळे मी हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात? तर त्याला मात्रा असे म्हणतात. व्यंजने म्हणजे काय आपल्याला माहितीये, स्वर म्हणजे काय माहितीये, पण स्वरालाप ह्याला काय म्हणतात माहितीये? स्वरालाप म्हणजे गाण्याच्या आधी किंवा मध्ये शब्दांशिवाय फक्त स्वरांचा. कोणते स्वर? सा, रे, ग, म, प, ध, नी. हे जे स्वर आहेत, हे स्वर वापरून केलेली सुरांची मांडणी याला स्वरालाप असे म्हणतात. ठीक आहे? खालील व्यंजन मराठी व्याकरणात मानल्या गेलेल्या गटवारीतील कोणत्या गटातील आहे? ध. ध हे व्यंजन हे कोणत्या गटवारीतील आहे? तुम्हाला माहिती आहे ना, क गट, च गट, त गट, प गट. मग ध हे कशामध्ये येतं? जर तुम्ही 12 खडी किंवा तुमची जे 14 खडी वगैरे हे पाठ असेल ना, तर तुम्हाला हे काहीच अवघड नाही. त, थ, द, ध, न हे कुठल्या गटात येतं? तर त गटात. क गट कुठला? क, ख, ग, घ, न. पुन्हा च कुठला? च, छ, ज, झ. प कुठला? प, फ, ब, भ. हे आणि ह्यांना काय म्हणतात हे आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये बघूया. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता व्यंजनगट ओष्ठ्य या वर्णात येतो? तर हे बघा, ओष्ठ्य म्हणजे काय? जिथं आपण उच्चार करताना आपल्या ओठांना स्पर्श होतो तसा गट आहे प, फ, ब, भ असा. त, थ, द, ध ह्याला काय म्हणतात? ह्यांना दंत्य म्हणतात. कारण त, थ, द, ध असा उच्चार करताना दातांना स्पर्श होतो. त्याच्यानंतर क, ख, ग, घ हा उच्चार करताना कंठ म्हणजे कंठातून आपलं तो उच्चार निघतो. ट, द, ध, न हे काय आहेत? तर हे मूर्धन्य मधले आहेत. आता मूर्धन्य गट कुठला? आपली पडजीभ असते. पडजीभ हे आपलं जीभ आहे. पडजीभ आणि दंत्य ह्याच्या मधला जो भाग असतो टाळूचा, तिथे म्हणतात त्याला मूर्धन्य. मग उच्चार करताना या व्यंजनांचा उच्चार करताना आपली जीभ जर मूर्धाला लागली तर त्यांना मूर्धन्य व्यंजन गट असे म्हटले जाते. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. आता आपले गणिताचे प्रश्न सुरू झाले आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, एका दुकानदाराने 100 छत्र्या 80 रुपये एक याप्रमाणे विकत घेतल्या व त्याची छापील किंमत रुपये 100 याप्रमाणे ठेवली. त्याने 60 छत्र्या छापील किमतीस व उरलेल्या छत्र्या 10% सूट छापील किमतीवर याप्रमाणे विकल्या. तर त्या दुकानदारास शेकडा नफा किती झाला? हे बघा, एक दुकानदार आहे, त्यांनी 100 छत्र्या घेतल्या. कितीला? 80 रुपयाला. म्हणजे त्यांनी 100 छत्र्या किती रुपयात घेतल्या टोटल 80 रुपयाच्या हिशोबाने? तर 8,000 रुपयाला घेतल्या. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी ह्या तर स्वतः खरेदी घेतल्या, पण त्याच्यावर त्यांनी काय केलं? 100 रुपयाला एक छत्री ठेवली. मग 100 रुपयाच्या प्रमाणे त्यांनी किती छत्र्या विकल्या? तर 60 छत्र्या त्यांनी छापील किमतीवर विकल्या. म्हणजेच किती? 100 रुपयाला. म्हणजे त्यांनी सुरुवातीला किती रुपये कमवले? 6,000 रुपये कमवले. पण त्याला काय वाटलं, आता बाबा आता गिराईक कमी झाले, मी काय करतो? सूट देतो. मग त्यांनी काय केलं? हे जे 100 रुपये आहेत त्याच्यावर 10% सूट दिली. 10% सूट म्हणजे काय? 100 वजा 10 बरोबर 90%. मग त्यांनी एक छत्री कितीला ठेवली? 90 रुपयाला ठेवली आणि अशा त्याने बाकीच्या छत्र्या विकल्या. मग 60 छत्र्या विकल्या 100 पैकी. मग राहिल्या किती? 40 छत्र्या.
मग टोटल 40 छत्र्या 90 रुपयाने विकल्या तर किती किंमत भेटली त्याला? 9 चौक 36 म्हणजे 3600 रुपये त्याला भेटले. मग त्याचे टोटल आता त्याच्याकडे किती रुपये आले? 6000 वजा 3600. तर त्यांनी किती कमवले? 9600 रुपये कमवले. त्यांनी गुंतवले किती होते? 8000 रुपये. पण त्याला मिळाले किती? 9600 रुपये. मग काय झालं? त्याला नफा झाला ना. बरोबर. मी जर 10 रुपये टाकले आणि जर मला 20 रुपये मिळाले, तर 10 रुपये वरचा माझा नफा झाला. मग 9600 वजा 8000 किती येईल? 1600 रुपये त्याला नफा झाला. पण आपल्याला किती विचारला आहे? शेकडा नफा म्हणजे आपल्याला टक्क्यात विचारला आहे. म्हणजे 1600 रुपये हा त्याला नफा खरेदी किमतीवर झाला म्हणजे 8000 रुपयाला झाला आणि आपल्याला टक्के काढायचे म्हणजे गुणिले 100. मग माझं उत्तर येणार शेकडा नफा. शून्याला शून्य गेला इकडे, ह्या शून्याला हा शून्य, 8 दुने 16 म्हणजे मला किती नफा झाला? 20% नफा झाला. म्हणून माझं उत्तर आलं 20%. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न खूप सोपा आहे. 90 ते 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे 90 ते 180 पर्यंतची आपल्याला काय काढायची आहे? अगोदर सरासरी काढायची आहे या संख्यांची आणि 80 ते 160 इथपर्यंत आपल्याला सरासरी काढायची आहे आणि यांच्या सरासरीमध्ये किती फरक आहे तो आपल्याला काढायचा आहे. आता मग तुम्ही काय करणार? तुम्ही मोजत बसणार का? 90 अधिक 91 अधिक असं असं 180 पर्यंत नाही. इथं काय शॉर्ट ट्रिक वापरायची आहे? 90 अधिक 180 भागिले 2. जे पण उत्तर येईल हे 90 ते 180 अंकांची सरासरी असेल. आता 90 आणि 180 ची बेरीज किती झाली? 270 भागिले 2. बेक बे, बेत्रिक 6, बेपंचे 10. म्हणजे 90 ते 180 ची सरासरी किती आली? त्या अंकांची 135. त्याच्या पुढे 80 अधिक 160 भागिले 2. आता ह्यांची सरासरी काढू आपण. 80 आणि 160 ह्यांची बेरीज किती झाली? 240 भागिले 2. माझं उत्तर काय येणार? बेके बे, बेदुने 4, बेशून्य 0. आता मला काय विचारलं आहे? तर ह्यांची जी सरासरी आहे, ह्यांची सरासरी ह्यांच्यापेक्षा कितीने जास्त आहे? मग 135 वजा 120 किती आलं? 115. म्हणजे माझं उत्तर आलं 15. ठीक आहे. कितीने जास्त आहे? तर 15 ने जास्त आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे x व y या दोन संख्या z या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% ने कमी आहेत. मी काय समजते? x, y, z. z सपोज 100 आहे. मग x कितीने कमी आहे? 20% ने. अनुक्रमे म्हणलंय ना. अनुक्रमे म्हणजे x साठी 20, y साठी 28. मग 20% ने कमी म्हणजे x किती आहे? 80%. y हा 28% कमी आहे. म्हणजे 100 मधून 28 गेले. किती राहिले? 72. तर y ही संख्या x पेक्षा किती टक्के लहान आहे? किती टक्के लहान आहे? 80 वजा 72 भागिले 80. 80 का घेतले? कारण x ची किंमत ही y वर विचारली आहे आणि शेवटी जी संख्या येते ती घ्यायची असते भागाकारामध्ये. गुणिले 100. का? कारण आपल्याला टक्क्यात विचारलं आहे उत्तर. 80 वजा 72 किती येणार? 8/80 गुणिले 100. आता मी काय करते? कटछाट करते. 8 एक 8 आणि इथे 10. पुन्हा राहिले किती? 10%. म्हणजे y ही x पेक्षा 10% काय आहे? लहान आहे. ठीक आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. वेदांचे वय हे सुशांतच्या वयाच्या 1/3 आहे. मी काय करते? जे ते देतायत ना ते मी लिहून घेते. वेदांचं जे वय आहे ते सुशांतच्या वयाच्या 1/3 आहे. म्हणजे वेदांचं वय 1 तर सुशांतचं वय किती? 3. त्याच्या पुढे हिनाचं वय हे सुशांतपेक्षा निम्मे आहे. म्हणजे हिनाचं जे वय आहे, हिनाचं वय सपोज 1 आहे, तर तिचं वय हे सुशांतपेक्षा काय आहे? निम्म आहे. म्हणजे सुशांत हा हिनाच्या वयाच्या दुप्पट आहे. बीनाचे वय हे हिनाच्या वयाच्या दीडपट आहे. म्हणजेच काय? बीनाचे वय हे हिनाच्या वयाच्या दीडपट आहे. दीडपट म्हणजे काय? 1.5. 1.5 म्हणजे काय? 3/2. आता 2 मी 3 ला भाग घालवला तर हे येईल दीडपट. म्हणून मी काय करते? हे दीडपट असं न लिहिता 3/2 असं लिहिते. ठीक आहे. बीनाचं वय हे 3 आहे आणि हिनाचं वय 2 आहे. निशांतचे वय 24 वर्ष आहे. निशांत किती वर्षाचा आहे? त्याचं तर डायरेक्ट वय दिलंय. किती आहे? 24 वर्ष आहे. आणि तो बीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. म्हणजे बीनाचं वय किती आहे? 12 वर्षांनी लहान म्हणजे 24 अधिक 12 बीनाचं वय येणार. किती येणार?
36 वर्षे. बीना ही 36 वर्षाची आहे. बस मिळालं आपलं उत्तर. फक्त आपण काय करणार, ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करणार. बीनाचं वय हे 36 वर्ष म्हणजे किती येणार, 3 एक 3, 3 दुने 6, मग हे 12 पट आहे. मग 2 ची 12 पट किती, 24. म्हणजे हिनाचं वय किती झालं, 24. हिनाचं वय जर 24 असेल तर सुशांत काय आहे, हिनाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे किती, 48 वर्षे. पुन्हा इथे बघूया, आता 48 इथे ठेवूया. सुशांतचं वय हे काय आहे, वेदांच्या वयाच्या तिप्पट आहे. मग तीनाची किंमत 48 पर्यंत न्यायला आपल्याला काय करायला लागेल, 3 एक 3, 3 सक 18 म्हणजे किती, 16 पट. मग एकाची 16 पट किती, 16 वर्षे. म्हणजेच माझं उत्तर काय आलं, वेदांचं वय किती आलं, 16 वर्षे. समजलं? एक फक्त छोटीशी हिंट काफी आपल्याला उत्तर शोधायला. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. जर पी हे वजा चिन्ह दर्शवते, म्हणजे पी काय आहे, वजा आहे. क्यू काय आहे, गुणाकार आहे. आर काय आहे, भागिले आहे. एस काय आहे, अधिक आहे. तर 50 क्यू 42 आर 6 पी 10 एस 8 ह्याची किंमत आपल्याला काढायची आहे. मी काय करते, 50 लिहून घेते. 50 क्यू काय आहे, गुणिले 42. आर काय आहे, भागिले 6. पी काय आहे, वजा 10. आणि पुढे एस काय आहे, अधिक 8. आता सिंपल मी काय करते, हे सॉल्व करते. 6 सत्ता 42. 50 गुणिले 7 किती, 7 5 35 म्हणजे 350. वजा 10 वजा 10 आणि अधिक 8 काय होणार, वजा 2. बरोबर. 350 मधून 2 गेले, किती राहणार, 348. आणि हेच माझं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे माझं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणती वेळ तास काटा व मिनिट काटा यामध्ये 151 डिग्रीचा कोन दर्शवेल. आता अशा वेळेस काय करायचं, आपलं काय आहे, कोन ह्याचं आपलं सूत्र काय आहे, 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. मग मी काय करते, ऑप्शन वाईज जाते. ठीक आहे. पहिला ऑप्शन बघूया आपण, 12:36. आता याच्यामध्ये मी काय करणार, 30 गुणिले 12 वजा 11/2 गुणिले 26. सॉरी मी 36 बोले, हे 26 आहे. ठीक आहे. पुन्हा 12 36 वजा 13, 13 1 13, 13 1 13 ने 14. आता शून्यातून 3 गेले, किती राहणार, 7 राहणार. बरोबर. म्हणजे माझं हे उत्तर नाही. मग मला बाकी पुढे सॉल्व करायची गरजच नाही. शून्यातून हे मायनस केल्यावर जे उत्तर येईल तिथं मी थोडंसं पुढे म्हणजे क्रॉस चेक करेल. ठीक आहे. पहिला ऑप्शन इलिमिनेट झाला. पुढचा ऑप्शन बघूया. पुढचा आहे 12.38. 30 गुणिले 12 वजा 11/2 गुणिले 38. 12 36 वजा इथे येणार 19, 19 1 19, 19 1 19 आणि 1 20, 209. आता शून्यातून 9 गेल्यावर 1 येतो, म्हणजे मी पुढे क्रॉस चेक करणार. 360 मधून 209 गेले, शून्यातून 9 गेले, किती राहिले, 1 राहिले. बरोबर. आता इथं आला हातचा 1, 6तून 1 गेला, राहिले 5 आणि 3तून 2 गेला, राहिला 1, म्हणजे 151 डिग्री. म्हणजे माझं उत्तर आलं 12.38. आता पुढे मी क्रॉस चेक करणारच नाही, कारण जर तरी पण करायचं असेल तर मी काय करते, 12 तर सगळीकडे कॉमन आहे. बरोबर. मग मी इथं फक्त ह्या व्हॅल्यू चेंज करते, 11/2च्या तिथे व्हॅल्यू चेंज करते. ठीक आहे. 11/2 गुणिले मी जर 37 केलं तर दोन्ही इथं 37ला भागच जात नाही, म्हणून हा पण ऑप्शन गेला. इथं आलं 27, 27ला सुद्धा दोन्ही भाग जात नाही, म्हणजे अपूर्णांकात उत्तर येते, म्हणून माझे हे 2 ऑप्शन इलिमिनेट झाले. समजलं? खूप सोप्या पद्धतीने असं आपण ऑप्शन वाईज सॉल्व करू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. हा, आणि इथे जर तुम्ही असं पण केलं असतं ना, इथे बघा 2ने भाग जात नाही, म्हणजे हे 2 ऑलरेडी गेले. मग फक्त ह्या दोघांमध्ये जर तुम्ही क्रॉस चेक केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे दिशादर्शकवर. श्री सुरेश हे दक्षिणेकडे तोंड करून डावीकडे वळाले. आता हे सुरेश इथे उभे राहिलेत, ते दक्षिणेकडे तोंड करून काय केलं, डावीकडे वळाले. दक्षिणेची डावी बाजू कुठली, ही वाली. मग ते काय केलं, डावीकडे वळाले व त्यांनी घरापासून 3 किलोमीटर प्रवास केला. म्हणजे इथं त्यांचं घर आहे, इथून ते 3 किलोमीटर चालले आणि पुन्हा ते उजवीकडे वळाले, म्हणजे कुठे, इकडे, आणि 4 किलोमीटर प्रवास केला. ठीक आहे. नंतर ते त्यांच्या डाव्या बाजूला वळाले, म्हणजे कुठे, या डाव्या बाजूला. ठीक आहे. तुमच्या नाही, त्याच्या डाव्या बाजूला वळाले आणि 9 किलोमीटर प्रवास केला. ठीक आहे. 9 किलोमीटर चालले. शेवटी ते त्यांच्या उजवीकडे वळाले आणि 12 किलोमीटर अंतर कापले.
म्हणजे इथून ते पुन्हा उजवीकडे वळाले आणि 12 किलोमीटर अंतर कापले, तर ते त्यांच्या घरापासून किती अंतरावर आहेत? आता आपल्याला आपण इथे असं काही पायथागोरस थेरम वगैरे लावू शकत नाही, कारण आपल्याला इथली किंमत काढायला लागेल, त्याच्यानंतर हे काढायला लागेल, हे काढायला लागेल. एवढं करण्यापेक्षा मी काय करते, आपण सरळ त्यांचं काय विचारलं आहे? एकूण अंतर विचारलं आहे. मग एकूण अंतर जेव्हा विचारतात, तेव्हा जे अंतर दिलेलं आहे, ते फक्त ॲड करायचं असतं. मग 3 अधिक 4 अधिक 9 अधिक 12. जेव्हा एकूण अंतर विचारतात, तेव्हा असं आणि जेव्हा ते किती जवळच्या अंतरावर आहेत किंवा त्यांच्यापासून ते किती लांब आहेत, असं जर डायरेक्ट असं पायथागोरस थेरमनी येत असतं, त्यावेळेस पायथागोरस थेरम अप्लाय करायचा असतो. ठीक आहे? तर आता आपण ह्याचं उत्तर काढूया. 4 आणि 3 7, 7 आणि 9 16 अधिक 12. 16 आणि 12 किती? 28 किलोमीटर. ठीक आहे? हे माझं उत्तर आलं. पण ऑप्शन मीटरमध्ये आहे, बरोबर? मग 28 गुणिले 1000 मीटर बरोबर किती येणार? 28,000 मीटर. म्हणून माझं उत्तर आलं 28,000 मीटर. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. एम फाय एनचा अर्थ, एम हा एनचा मुलगा आहे. ठीक आहे? हे पण आपलं काय आहे? थोडंसं लेंदी गणित आहे. या चिन्हाचा अर्थ काय? मुलगा. त्याच्यानंतर फायचा अर्थ काय? एम फाय एन. याचा अर्थ एम ही एनची बहीण आहे. ठीक आहे? बहीण. विचित्र एकदम दिलेत. या चिन्हाचा अर्थ काय आहे? वडील. आणि सी ही ईची नात आहे. या अर्थाचे विधान शोधायचं आहे. ठीक आहे? आपल्याला फक्त 3 प्रकारचेच दिलेले आहेत, बरोबर? चिन्हे. ठीक आहे? आपण काय करूया, इथे सुद्धा आपण ऑप्शन वाईज जाणार आहे. सी ही ईची नात आहे, म्हणजे सी काय असायला पाहिजे? ऑब्व्हियसली सी ही मुलगी असायला पाहिजे. मग सीच्या पुढं एकतर हे चिन्ह आलं पाहिजे. मग सीच्या पुढं इथं तर बघा, इथं शेवटी आहे एफ. हे काय आहेत? सीचे वडील आहेत. मग सीचे वडील आहेत, ठीक आहे, पण सीचं जेंडर इथे माहिती पडत नाही, म्हणून पहिला ऑप्शन गेला. पुन्हा नेक्स्ट बघूया आपण ऑप्शन. सी कुठे आहे? याच्यामध्ये तर सी मुलगा आहे बीचा. या चिन्हाचा अर्थ मुलगा आहे ना. जर सी बी असं असेल तर सी काय झाला? मुलगा झाला. म्हणजे सी ही नात होऊ शकते का? तर नाही होऊ शकत. मग हा पण ऑप्शन गेला. पुढचा ऑप्शन बघूया आपण. सी आणि हे चिन्ह आहे सी फाय बी, म्हणजे सी ही काय आहे? बहीण आहे बीची. त्याच्यानंतर बी हे चिन्ह एफ. बी काय आहे? मुलगा आहे. सी बहीण आहे, बी मुलगा आहे एफचा, आणि एफ पुन्हा काय आहे? मुलगा आहे ईचा. ठीक आहे? एफ मुलगा आहे ईचा. तर सी ही ईची नात झाली का? ऑब्व्हियसली झाली. हे बघा, सी ही मुलगी आहे आणि ई काय आहे? तिसऱ्या ह्याच्यात आहे. आता ई आजी आहे, आजोबा आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त सी ही ईची नात आहे एवढंच विचारलं आहे, जे की बरोबर आहे. म्हणून माझं उत्तर आलं 3. आता इथे बघा, सी सुद्धा इथे शेवटी आहे, त्यामुळे सीचं जेंडर माहिती पडत नाही, म्हणून हा पण ऑप्शन गेला. ठीक आहे? कळलं ऑप्शन वाईज कसं उत्तर काढायचं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता मी हे उत्तर सोडवायच्या अगोदर तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि हे उत्तर सोडवून बघा. आता मी डायरेक्ट तुम्हाला लॉजिक सांगते. याच्यामध्ये काय आहे, जी आतली संख्या आहे ती खूप लहान आहे. म्हणजे एकतर तिचा गुणाकार, भागाकार असा काहीतरी संबंध असेल, किंवा तिला सोबत घेऊन ह्यांचा एकमेकांशी किंवा यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असू शकतो. मग आपण उत्तर शोधूया. लॉजिक काय आहे माहिती आहे इथे? याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये 20 गुणिले 100 सॉरी 20 गुणिले 10 हे किती येतं? 200. 25 गुणिले 4 किती येतं? 25 चौक 100. पण मी आणखी आतमध्ये गुणिले 2 घेतलं तर किती येणार? 100 गुणिले 2 200. तर हे लॉजिक आहे. जे इथल्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार आणि जे आडवे आहेत त्यांचा एक सलग गुणाकार. तसंच पुढे क्रॉस चेक करूया लगेच. 9 दुने 18 दुने 36, 12 बारत्रिक 36, 7 8 56, 14 चौक 56. म्हणजे माझं लॉजिक बरोबर आहे. आता आपण हे सॉल्व्ह करूया. 6 6 36. ठीक आहे, मग 36 येण्यासाठी 3 गुणिले 3 गुणिले x. 3 त्रिक 9, 9 चौक 36, म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार? 4. समजलं? चला आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे? भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.